नमस्कार, मी जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज तुम्हाला मी दाखवणार आहे मसाला कलेजी रेसिपी कशी बनवायची। पाहूया मग आपण आता त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि रेसिपीला करूया आपण आता सुरुवात। आणि पटकन जयश्री रेसिपीला लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर पटकन लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर इकडे पाव किलो कलेजी स्वच्छ धुवून घ्या। 2-3 वेळा पाण्यामध्ये धुवून घ्या आणि ते पाणी काढून टाका। त्यानंतर परत याच्यामध्ये पाणी घाला आणि तसंच ठेवा। त्यानंतर मोठा कांदा घ्या किंवा छोटे छोटे 2 कांदे घेऊन उभे असे बारीक कांदे हे चिरून घ्या। छान अशा बारीक काचऱ्या कांद्याच्या करून घ्या। हा मी मोठा कांदा घेतलेला आहे म्हणून मी अर्धाच वापरणार आहे। तुम्ही छोटे कांदे असतील तर 2 कांदे वापरा। तर इथे आता हा कांदा चिरून झालेला आहे आणि पूर्ण असा कांदा हा चिरल्यानंतर चुरून मोकळा करून घ्यायचा। पूर्ण अशा वेगळ्या त्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या। तर हा कांदा चिरून पूर्ण असा मोकळा करून आता झालेला आहे। आता गॅसवरती कुकर ठेवा, त्यामध्ये तेल घाला। तेल आपलं गरम झाल्यानंतर जो आपण कांदा चिरून घेतलेला आहे तो घाला। कांदा थोडा तांबूस कलरचा होईपर्यंत तेलावरती परतून घ्या। कांदा छान तेलावरती परतून झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घाला। हळद घातल्यानंतर सुद्धा कांदा हा पटकन भाजला जातो। तर छान असा हळद आणि कांदा मिक्स करून झाल्यानंतर ही जी कलेजी आहे ही स्वच्छ धुवून त्याच्यामधलं पाणी काढलेलं आहे। आणि जरा तुम्हाला पूर्ण अशी सॉफ्ट कलेजी पाहिजे असेल तर वरचं हे कलेजीवरचं साल आहे ते काढून टाका। तर आपला आता कांदाही तिकडे छान तेलावरती परतून झालेला आहे। आता त्याच्यावरती जी कलेजी आहे स्वच्छ धुवून ठेवलेली, साल काढलेली ती घाला। चवीनुसार थोडं मीठ घाला आणि सर्व मिक्स करून घ्या। छान असं व्यवस्थित तेलामध्ये कलेजी परतून घ्या। त्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घाला, म्हणजे कलेजी आपली बुडेल इथपर्यंत याच्यामध्ये पाणी घाला आणि कुकरचं झाकण लावा आणि 2 शिट्ट्या करून घ्या। मस्त छान अशी कलेजी शिजली जाते। तर इथे आता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपण बघूया आपली कलेजी आता शिजलेली आहे का। तर हे पहा, छान अशी आपली आता कलेजी शिजलेली आहे। वा, मस्त वास सुटलेला आहे कलेजीचा। आपण आता फक्त याच्यामधील कलेजी काढून घेऊया। तर एका डिशमध्ये मी सर्व फक्त कलेजी काढून घेते आणि जे पाणी आहे ते तसंच ठेवायचं। तर हे पहा, एका डिशमध्ये आता मी सर्व कलेजी काढलेली आहे। फक्त हे पाणी मी आता साईडला ठेवलेलं आहे। आता गॅसवरती कढई ठेवा। त्यानंतर त्याच्यामध्ये तेल घाला। तेल थोडं आपलं गरम झाल्यानंतर तेजपत्ता, त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट घाला। अद्रक लसूण पेस्ट तेलामध्ये थोडीशी परतून घ्या। छान अद्रक लसूण पेस्ट अशी तेलावर परतून झाल्यानंतर 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल मसाला, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा मटन मसाला, हे सर्व मसाले तेलामध्ये मिक्स करून घ्या। मसाला शिजण्यासाठी जो आपण स्टॉक काढलेला आहे त्यातील 1 चमचा मिक्स करा आणि छान असा मसाला त्या पाण्यामध्ये शिजवून घ्या। छान असा मसाला त्या पाण्यामध्ये तेलामध्ये शिजल्यानंतर छान असं वरती तेल सुटल्यानंतर झालं की जी आपण कलेजी शिजवलेली आहे ती घाला।
आणि व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्या। छान असे मिक्स मसाल्यामध्ये झाल्यानंतर पहा, व्यवस्थित आता ही मिक्स करून झालेली आहे। आता जो पाण्याचा स्टॉक राहिलेला आहे तो सर्व घाला आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवा आणि सर्व व्यवस्थित हलवून घ्या। जो आपण पाण्याचा स्टॉक घातलेला आहे तो थोडा आपल्याला कमी करायचा आहे। त्याच्यासाठी गॅस आपण फास्ट ठेवायचा। चवीनुसार मीठ घाला, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि सर्व मिक्स करून घ्या। छान आपली आधीच ही कलेजी आपण शिजवून घेतलेली आहे, पण जो पाण्याचा स्टॉक आपण घातलेला आहे त्याच्यासाठी गॅसची फ्लेम फास्ट ठेवून तो पाण्याचा स्टॉक आपल्याला कमी करायचा आहे। तर इथे पहा, आता छान असा तो पाण्याचा स्टॉकसुद्धा कमी झालेला आहे आणि कलेजी आपली मस्त इथं तयार झालेली आहे। मसाला कलेजी तर मस्त डिशमध्ये सर्व करा आणि ही तुम्ही छानपैकी अशी मसालेदार कलेजी रेसिपी चपाती, भाकरी, भात कशासोबत पण खाऊ शकता। मग कशी वाटली आजची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट नक्की करा। वरून छानपैकी अशी कोथिंबीर टाका। मग आवडली ना? आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा, आनंदात राहा। मग पुन्हा लवकरच भेटू तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीच्या रेसिपी घेऊन जयश्री रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।